छा छा, या महाराजांचं तसं नाही बरं. देव माणूस बिचारा, उगं का म्हणून त्या बिचाऱ्यावर तुफान घ्यावं, असं म्हणत तुकाने आपल्या दोन्ही गालफडावर चापट्या मारून हात जोडले. महाराजाला नाही रे म्हणत, येरी मनात आलं, गंमत म्हणून सांगितलं, आप्पाने कबुली जबाब दिला. तुक्याचा चेहरा खुलला व तो अधिक मनमोकळेपणाने सांगू लागला. आप्पा, हे महाराज म्हणजे देव माणूस बघ, ते दुसऱ्या साधू महाराजासारखे भोंदू नाहीत बघ. म्हणे तोंडावरून माणसाची जात ओळखीतेत, लिंबाचा पाला खातेत, अंथराचा पांघराचा नाव नको, 100 रुपयाची नोट का देईनात, फाडून टाकतील, नाहीतर एखाद्या भिकाऱ्याला देतील. तुला कसं ठाऊक आहे? तेच तर सांगतोय. तुक्याने ऐसपैस मांडा घातला, चिलमीमध्ये तंबाखू भरली, चिलीम चेतवली आणि एक लांबलचक झुरका मारून पुढचा वृत्तांत सांगण्यासाठी तोंड उघडले. तोच त्याला खोकल्याची उबळ आली. ख्वाय ख्वाय करता करता त्याची छाती भात्यासारखी खालीवर होऊ लागली. डोळ्यातून पाणी आले व नाकाला धार लागली. त्याची ही स्थिती पाहून आप्पाने पाण्याचा पेला दिला. पाण्याचा घोट घेऊन नंतर तुका सांगू लागला. 2-4 दिवसाखाली मी परभणीला गेलो होतं. काम बी आटपिलं. रेलगाडीला गंज अवधी होता. म्हणशान जरा वाईच रामाच्या देवळामोर सावलीला बसलो. तितक्यात काय झालं, एक महाराज राधे गोविंद हरे गोविंद म्हणीत आले. MRETत हातभर केस ठेवलेली होती. अंगात भगवी कपणी, हातापायावर भस्माचे पट्टे वाढलेले हसत मुकडा, हातामध्ये कमंडलू, गळ्यामध्ये रुद्राक्षाच्या माळा. अशा वेशात महाराज आले. त्यांच्यासंग 10-12 माणसं बी होती. म्या म्हणलं कोण देवऋषी आलं की काय. मी त्याच्याकडं सारखं टक लावून बघितलं आणि मी बी त्या 10-12 माणसांच्या घोळक्यात शिरलो. महाराज एका लिंबाच्या झाडाखाली बसले. आम्ही बी बसलो. महाराजांनी काहीतरी मंत्र म्हणले आणि समद्यांच्या हातात योक गंडा दिला. लोक महाराजाच्या पाया पडू लागले. महाराजा नगा नगा म्हणू लागले, पण ऐकतोय कोण माकडीचा. साधू म्हणाले, मया पाया पडू नका, देवाच्या पाया पडा. मला बी तुमच्यासारखं पापी पोट आहे, मोत आहे. मया मनात ओळखिलं की ह्यो गबरू काही साधासुद्धा नाही. आपलं काम होईल. मी महाराजापुढं गेलो, लंबेलाट पसरलो. उलता की पालता आप्पाने विनोद करण्याचा प्रयत्न केला, पण घडलं उलटं. तुका संतापला, परंतु नाराजीच्या स्वरात हिरमुस लावून म्हणाला, असं माणसाला उनं कामून बोलून तोंड खराब करून घ्यावं. आम्ही तुमच्यासाठी प्रयत्न करावं आणि तुम्ही. बरं मग पुढं काय झालं?